ऊस तोडणी कामगारांच्या मजुरांच्या मुलांचा भाग आहे हा. ही मुलं ऊस तोडणी करत असताना आई वडील शेतामध्ये कशा प्रकारे खेळत बसतात याच्या संदर्भात भाग आहे. आणि सकाळी मी आंघोळला जात असताना राणा आलेला आहे. राणाच्या बाबतीत तर तुम्हाला माहितच आहे, राणा एक गावातील चांगल्या घरचा कुत्रा आहे. पण मालकाच्या तो गाडीच्या सारखा आडवं यायचा आणि मालक 2 वेळा गाडीवरून पडला. एकदा हात मोडला, एकदा पाय मोडला. त्यामुळे त्याने राणाला सोडून दिलं. पण राणा गावात फिरत असताना जेव्हा कधी राणाला भूक लागेल तेव्हा मात्र त्याला आपला घरचा रस्ता नक्की आठवतोय. आणि त्याला बहुतेक जास्तच भूक लागली आहे, कारण तो सायकलवरून मी जात असताना माझ्याच मागे लागलाय तो. या ठिकाणी मी आईला मागे वळून सांगितलं की आई त्याला काहीतरी खायला दे. ह्या आवाजाने तर तो मागे जाईल, पण नाही, तो माझ्याच पुढे लागला. तर सायकलच्याच इथे लागला तो. तर तो पुढे पुढे चालत जाणार आहे. मग आता आईला म्हटलं, आई तू राहून दे, थांब म्हटलं, बघूया कुठेपर्यंत येतोय माझ्यासोबत. त्याच्यानंतर त्याला आपण चपाती तू घाल आणि मग तो येतोय. मग राणा अशा प्रकारे माझ्यासोबतच सायकलच्या चालू लागला. आणि आता सायकलच्या कशा प्रकारे तो आडवा येतोय बघा. अशा प्रकारे तो मालकाच्या गाडीच्या आडवा येत होता. आता बघा इथे पुढे गेल्यानंतर बघा तो सायकलला अतिशय जवळ, एकदम जवळ यायचा प्रयत्न करतोय सायकलच्या. तशा प्रकारे तो गाडीच्या जवळ यायचा प्रयत्न करतो होता मालकाच्या, जुन्या मालकाच्या. त्यामुळे त्याला मालकाने दूर केलं, म्हणजे त्याला घरी काढून टाकलं. परंतु राणा हा अतिशय शांत आहे, कुणाला चावत नाही, काय करत नाही, आणि अतिशय शांत असा कुत्रा आहे तो. आता या ठिकाणी राणाला इथे मी जाताना काहीतरी चपाती किंवा काहीतरी खाऊ घातलं. आणि त्याच्यानंतर लगेच मी ऊस तोडणी कामगारांच्या मजुरांच्या इकडे गेलेलो आहे, कारण की जनावरांसाठी मला चारा आणायचा आहे. आणि एक तर ऊस तोडणी कामगार निवांत ऊसाच्या पाचटावर पडलाय, त्याला कापत नसेल किंवा लागत नसेल का, विचार करा. आणि मुलं बघा इथं काय बघायला, काय तर खेळायला लागलेत आणि काय तर खात खात बघालेत. काय लक्ष नाही ते तिघांचं, काय बघायला लागलंय. ऊसाचे काहीतरी खेळ करले, ट्रॉली वगैरे, ट्रॅक्टर बनवाले ऊसाचा. कशानं बांधलं, काय बांधलंय, ट्रॅक्टर करलाय काय बघू. हा, ऊसाची मोळी करायला लागले. आता इथे मी कासरा हातरला. कासरा म्हणजे दोरा बांधण्यासाठी. आणि त्यांनी 2 रुपयाला एक पेंडे म्हणतात. आपण म्हटलं की 1.5 रुपयाला असं म्हटलं तर देऊ शकतात, पण आपण 1.5 रुपयाला म्हणायचं नाही. माझ्या समोरच एका 1.5 रुपयाला घेऊन गेलाय, पण आपण नाही म्हटलं 1.5 रुपयाला. 2 रुपयाला द्या तुम्ही, काय अडचण नाही, जेवढ्या सांगाल तेवढ्याला घ्यायला तयार आहे. कारण त्यांचे कष्ट हे भरपूर असतात त्यामागे. आणि आता हळदीत जाऊन थोडा वेळ बसतो मी, का तर त्यांनी आता बांधायला अजून पेंड्या बांधायच्या, तोपर्यंत मी हळदीत जाऊन बसणार आहे. हल्दी में आ गया मैं, हल्दी में बैठने जा रहा हूँ मैं, और ये पोरं मुझे आश्चर्य से देख रहे हैं कि हल्दी में क्या घुस रहा है. निवांत हळदी बसणार मी. अरे हळदीचा वास आला बरं का, हळदीचा वास आलाय. त्याने बिंडा वैरण बांधून देत पेंड्या, तो पण आपण इथे निवांत बसू. चुपके देख रहे हैं सब बच्चे मेरे को. किती 20 पोहे आहेत ना या, 20 पोहे में 40 रुपये चालते. हे घ्या, 10 रुपये एक्स्ट्रा घ्या, 50 रुपये घ्या. घ्या घ्या, 10चं काय करणार आहे, चॉकलेट बिकलेट कॉर्नर खावा. 20 पेंड्याचे 40 रुपये झाले. 10 रुपये त्यांना आपण एक्स्ट्रा दिलो, पण नेमकं 100 रुपये देखील त्यांच्याकडेच राहिलं. आणि पुन्हा त्यांच्याने माझी भेट झाली नाही. म्हणजे 40 रुपये जागी आपण 100 रुपये दिल्यागत झालं. आणि येथे बिंडा त्याला बांधताना मी हलका बांधला, म्हटलं जवळच जायचं आपला, आणि हलका बांधला. पण जाताना ही चूक नडली, कारण की हलका बांधल्यामुळे माझी बिंडा पुढे गेल्यावर काय होते बिंड्यासोबत हे तुम्हाला कळेल. 1.5ला पेंडी 20 पेंड्या आहेत, मग 30 रुपये झालं असतं. पण आपण 2 रुपयाने 40 रुपये दिलं आणि 10 रुपये वरून एक्स्ट्रा दिलं. जाऊन दे, कारण एवढं हार्डवर्क असते यात. 20-30 रुपयाकडे काय बघायचं. या ठिकाणी खडकावरून येताना इथे वड्याचं बांधकाम चालू आहे, आणि बिंडा पडला इथं, काय व्यवस्थित बांधला नव्हता आपण. आता पुन्हा गाडी उचलून ठेवणार आणि पुन्हा घेऊन. इतक्याशा पेंड्या आहेत म्हणून मी हलकं बांधलं, आणि हलकं बांधलं तेच माझं चुकलं हे सांगत आहे मी. एकावर एक असं आपण 2 बिंड्या सुद्धा घेऊन जाऊ शकतोय. पण ह्या बिंड्या पडला कसं काय, तर एक थोडासा निग्लिजन्स, म्हणजे थोडंसं दुर्लक्ष झालं. 20 पेंड्या पालाय, तर मी 20 पेंड्या बांधताना इकडे 5 इकडे 5 इकडे 5 इकडे 5 असं केलं तर बॅलन्स झाला असता. पण मी टाकताना एवढा छोटा बिंडा होईल म्हटलं, कशाला लय बॅलन्स करत बसायचं.
म्हणून इकडे एक 4 टाकल्या, तिकडे 3 टाकल्या, पुन्हा एक 5 टाकल्या, पुन्हा एक 4 टाकल्या. असं केल्यामुळे हा इनबॅलन्स झाला. याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे CG बिघडला. त्यामुळे गाडीवर हे आता बसताना लगबगत चाललंय, लगबग होते. त्यामुळे हा बिंडा पडला. नाहीतर व्यवस्थित ठेवल्यावर याच्या मागं सुद्धा 2 बिंडं व्यवस्थित बसली पाहिजेत. म्हणजे थोडंसं दुर्लक्ष देखील आयुष्यात केवढ्या मोठ्या चुकीला जबाबदार असते बघा. त्यामुळे थोडी सुद्धा दुर्लक्ष कुठल्या गोष्टी करू नका. हां जाऊन दे चालतंय, नाही, तिथं सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे. आता जे ऊस तोडणी कामगार कामाला गेलेत तर त्यांची आजी किंवा त्यांच्या घरातले जे वयस्कर मंडळी आहेत ते इथं थांबलेले असतात. डिग्रजच्या कृष्णाकिनारी त्यांनी खोप घातलेले, त्या खोपीत बसलेले असतात आणि त्यांच्यासाठी जेवण बनवत असतात. कारण की ह्या खोप बघा दिसतात, याच ऊस तोडणी कामगारांच्या खोप आहेत. आणि डिग्रजचा कृष्णाकाठ, हे डिग्रज गाव आणि कृष्णा नदी आणि त्याचा काठ अशा प्रकारे आपल्या चॅनलचं नाव देखील आहे. आणि या ठिकाणी जाताना घरातली वयस्कर मंडळी जेवण करत बसल्यात. इथे एक आजी दिसेल मला. मुलं कामासनं थकून आल्यानंतर जेवण करतील म्हणून ही आजी इथे बसून जेवण करत आहे त्यांच्यासाठी. आजी काय जेवण करलाय काय? भाजी, चपाती, भाकरी करला वे? ती कामाला गेले लोक येणार ऊस भरून म्हणून वे? कामाला गेले काय? ऊस तोडला गेलाय का मुलगा? ऊस तोडला? हा बरोबर आहे. आजी म्हणत आहे की ऊस तोडणी करायला मुलगा गेलाय आणि तो जेव्हा दमून थकून येईल तेव्हा सुरुवातीला लगेच त्याला जेवण दिल्यावर त्याला बरं वाटेल. त्यामुळे तो कष्टानं, कारण की सकाळी 5 ते 5ला जातात ते ऊस तोडणी करायला आणि त्यावेळी त्यांना काही खायला मिळत नाही. शिवाय दुपारी एकदा डबा खाल्ल्यानंतर पण संध्याकाळी डबाच खायला लागतो. त्यामुळे आजी जेवण करल्या. आणि या ठिकाणी 3 पाईप आहेत नदीमध्ये, तर 3 पाईपवर 3 पक्षी कसे बसलेत बघा. असं वाटलं की केकवर जसे चेरी ठेवले जातात तसे 3 पक्षी इथे बसलेले आहेत. हे पाहून झाल्यानंतर डिग्रजचा कृष्णाकाठ हा तुम्हाला वेगवेगळे भाग मी तुमच्यासाठी आणत असतोय. तर पाहत चला मित्रांनो आणि खुश राहा. आणि हा भाग इथेच एंड.